परभणी लोकसभेसाठी बंडू जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंबादास दानवे हे सध्या परभणीच्या दिशेने निघालेले आहेत। स्वतः अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। दादा, महत्त्वाची जागा तुमची उमेदवारी अर्ज आज तिथला भरताय, काय सांगाल? मला असं वाटतं सगळ्यात जागा महत्त्वाच्या असतात। परभणी शिवसेनेचा सातत्यानं 1989 पासून शिवसेनेने त्यावेळेस मोजक्या जागा लढल्या होत्या, त्यावेळेस परभणी ही जागा शिवसेनेने लढलेली होती। आणि मला वाटतं या सगळ्या जागा परभणीची जागा, या मराठवाड्यात ज्या जागा निवडून येणार त्यातली पहिली जागा परभणीची असेल। आणि बंडू जाधव सारखा एक हाडामासाचा तळागाळातला शिवसैनिक या ठिकाणी लढतोय, निश्चित त्याला यश मिळेल। काल महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरला गेलेला, ओबीसी उमेदवार म्हणून महादेव जानकरांना पुढे केलं गेलेलं आहे। काय गणित असू शकतं? महादेव जानकरांना तिथे प्रतिसाद मिळेल का? काय भूमिका आहे तुमची? मला असं वाटतं असं जातीयवाद करण्याची गरज नाही, ओबीसी आणि ओपन वगैरे करण्याची गरज नाही। मतदार असतो, जनता असते आणि उमेदवार सुद्धा उमेदवार असतो। महादेव जानकरांच्या विषयी निश्चित आदर आहे आम्हाला, पण तो महादेव जानकरांची फरफट आपल्याला चांगल्या मागच्या वेळेस किती जागा महादेव जानकरांना सोडल्या होत्या आणि महादेव जानकरांच्या चिन्हावर किती लोक लढले। वाटतं परभणीमध्ये जिंतूर असेल, गंगाखेड असेल, गंगाखेड मला वाटतं ते लढले त्यांच्या चिन्हावर, पण जिंतूरची जागा त्यांना सुटूनही कमळ चिन्ह द्यावं लागलं। माझ्या माहितीप्रमाणे दौंडची जागा त्यांना सोडली होती, तिथेही कमळ चिन्ह द्यावं लागलं। आता अजून मला माहिती नाही त्यांना कोणत्या चिन्हावरती लढतायत, पण तो महादेव जानकरांचा एक प्यादा म्हणून वापर केला जातो। पण तो मागच्या काळात महादेव जानकरांचे वक्तव्य जर बघितले तर महादेव जानकरांवर भारतीय जनता पार्टीने मोठा अन्याय केला आणि धनगर म्हणून जर त्यांचा वापर असेल तोही चुकीचा आहे, कारण ते एक सर्व समाजातले नेतृत्व हे मान्य केलंच पाहिजे, त्याच्याविषयी काही प्रश्न असेच कारण नाही। परंतु धनगर म्हणून काय तर धनगरावर भारतीय जनता पार्टीनेच अन्याय केला आहे। 2014-18 देवेंद्र फडणवीस त्याच महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष होते, त्यांनी जाऊन सांगितलं होतं बारामतीमध्ये पवारांच्या दारामध्ये जाऊन की पहिला निर्णय धनगरांच्या बाजूचा, धनगरच्या आरक्षणाचा होईल। अटलजी आली होती या महाराष्ट्रामध्ये, धनगरचं धनगर करू सांगितलं होतं, कुठं झालेलं आहे? आम्हाला धनगरांची फसवणूक भारतीय जनता पार्टी सातत्यानं करते। धनगर म्हणूनही मला असं वाटतं अशी भूमिका घेत असेल तर ती चुकीची आहे। आणि महादेव जानकरांचा पक्ष तर गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीनेच केला आहे। बाकी वेगवेगळे काय ते पडळकर सारखे लोक, हे लोक ते लोक मुद्दाम जानकरांना हे करण्यासाठी त्यांनी आणले होते। आणि आता जानकर ठीक आहे महाराष्ट्राचे नेते असेल, परंतु शेवटी लोकांना 24 तास उपलब्ध असणारा, सातत्याने जनतेत असणारा माणूस पाहिजे असतो। तसे संजय जाधव म्हणजे बंडू जाधव यांना बॉस म्हणतो आम्ही, हे उमेदवार आहेत। काल बबनराव लोणीकर असं म्हणाले परभणीच्या जागेसंदर्भात बोलताना की मोदी लाटेत अनेक दगड तरुण गेले। मला असं वाटतं बबनराव लोणीकर कोणाविषयी बोलले मला माहिती नाही, पण तो मोदी आत्ता आलेले शिवसेना 89 पासून जिंकते, उलट शिवसेना प्रमुखाच्या लाटेत हे लोक आले, यांना कोणी उठून आणून उमेदवारी दिलेली आहे। 89 पासून शिवसेना लढते आणि जिंकते। मोदी आत्ता आले असतील 14ला आणि 19ला, फार जास्त काळ झालेला नाही, आणि शिवसेना सातत्यानं तिथे जिंकत आली। मला वाटतं परभणीमध्ये शिवसेना एक तळागाळात हाडामासात रुजलेली संघटना आहे। संभाजीनगरच्या जागेसाठी शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांच्या नावाचा विचार जो आहे तो अंतिम टप्प्यात आलेला आहे। तुमच्यासाठी ते स्पर्धक असणार आहेत, आव्हानात्मक स्पर्धक असतील? पहिली गोष्ट तर भारतीय जनता पार्टी सुखासुखी त्यांना तिकीट मिळू देणार नाही, लिहून घ्या माझ्याकडून। कारण माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीची प्रदेशाध्यक्षांना सुद्धा आज बैठक आयोजित केली आणि इथले लोक सुद्धा दिल्लीला जाण्याच्या तयारीत, जी मला माहिती मिळाली ती सुखासुखी उमेदवार भुमरेंना मिळणार नाही। आणि मिळाली तरी भुमरे हे पैठणचे, पैठण विधानसभा हा काय संभाजीनगर लोकसभेत येतच नाही, मुळे तो जालन्यामध्ये येतो। त्यामुळे भुमरे आले तर आम्हाला तर चांगलंच आहे ना, शिवसेनेला तर, आमच्या शिवसेनेला तर जिंकण्यासाठी भुमरे चांगले उमेदवार आहे। भुमरे असतील जिल्ह्याचे पालकमंत्री, पण ते पैठणचे, पैठण विधानसभा काय संभाजीनगर लोकसभेत येत नाही। बघूया। तुम्ही सांगता त्या पद्धतीनंच भारतीय जनता पार्टी शिंदे गटाची सध्या मोठी कोंडी करताना पाहायला मिळते। संभाजीनगरच्या जागेवरती अडथळा आहे, हिंगोलीची जागा पुन्हा भाजप उमेदवारी रद्द करून स्वतःकडे मागण्याचा प्रयत्न करते, परभणी जानकरांना सुटली आणि उस्मानाबाद राष्ट्रवादीला सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी शिंदे गटाच्या समोर मोठी अडचण निर्माण करते। मला असं वाटतं आता त्यांना कळत असतील की आधी शिवसेना प्रमुख आणि आता उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व किती ताकदीचं आणि किती दमाचं आहे। या भारतीय जनता पार्टीला हे वाकवत होते, झुकवत होते। आता तर यांना स्वतःच्या मुलाची उमेदवारी पहिला यादीत जाहीर करता आली नाही, जी हक्काची आहे, जी त्यांची स्वतःची आहे। बाकी तर संभाजीनगर फार लांब आहे,
पण स्वतःचा मुलगा विद्यमान खासदार, विद्यमान जिल्हा सगळं असताना ती सुद्धा उमेदवारी त्यांना जाहीर करता आलेली नाही. याचा अर्थ भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं वागते आणि या भारतीय जनता पार्टीला उद्धवजींचं नेतृत्व कशा पद्धतीनं वाकवत होतं हे आता कळेल. नेतृत्व करणं सोपं नसतं, मुख्यमंत्री होणं सोपं आहे, पण पक्षाचं नेतृत्व करणं हे सोपं काम नाही, जे उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्रात करतायत. आणि म्हणून मला वाटतं आत्ताच तर हे असं आहे, एक तर जागाच द्यायची नाही, दिली तर उमेदवार आहे, म्हणजे तुमच्या हातात राहिलं काय. आता इथं उमेदवार कशामुळं, यांनी तर एकनाथजी शिंदे साहेबांनी तर अनेक उमेदवार काढले, पण भाजपच माझा हा नको करून वेळ किती घालवलं त्यांनी. 1 महिना गेलेला आहे ना आत्तापर्यंत. आमचा उमेदवार जाहीर करून किती दिवस झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं भुमरेंना सुद्धा हे काही वाट सुखासुखी नाही आहे. पण तुम्ही शिंदे गटात गेला असता तर एवढा वेळ लागला नसता दादा उमेदवारी जाहीर करायला. मी इथला आहे ना, या मातीतला आहे ना मी. आमचं घर 400 वर्ष जुन्याचं या संभाजीनगरात आमचा परंपरागत आहे आमचं घर. इथलं संभाजीनगरच्या मातीतले आम्ही, कारण या मातीत आम्ही काही करू शकतो. परंतु मला असं वाटतं या मातीनं इमानदारी सुद्धा शिकवलेली आहे ना. रजाकाराशी लढलेली, याच इथून रजाकाराशी लढाया झालेल्या, याच जमिनीहून झालेल्या, आमच्या आजोबांनी त्यांनी लढलेल्या आहे. आणि मग या मातीचा एक प्रामाणिकपणा सुद्धा या मातीनं शिकवलेला आहे. प्रामाणिकपणे मी संघटनेचं काम करतो. मला इकडं तिकडं जाणे ठीक आहे, शिंदे साहेबांनी जे काही केलं असेल, ते मुख्यमंत्री झाले असेल, अन्य काही लोक केले असेल, तो त्यांच्या दृष्टीनं त्यांना लख लाभ. पण मला वाटतं माझ्या दृष्टीनं संघटना आणि उद्धवजी ठाकरे, बाळासाहेब ठाकरे महत्त्वाचे. शिंदे गटाचे अनेक उमेदवार आहेत, ते उमेदवारी मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी चकरा मारताना पाहायला मिळतात. मी सांगितलं तेच ना, की ह्या नेतृत्वामध्ये ही धमक नाही आहे की मी तुला तिकीट देतो. अरे मी देतो, पण फडणवीस नाही म्हणतात ना, असं सांगतात. मला असं वाटतं माझ्या पक्षाचा निर्णय मी घेतला पाहिजे. माझ्या पक्षाला जागा सुटली, कोण उमेदवार असेल मी ठरवलं पाहिजे. जागा वाटप नेतृत्वाचा ठीक आहे, 2 पक्षाचा प्रश्न आहे, पण जागा वाटप झाल्यानंतर उमेदवार कोण तो माझ्या पक्षाचा निर्णय आहे. माझ्या पक्षाचा उमेदवार काय मी दुसऱ्या पक्षाला विचारून करणार. दुसरा पक्ष कधी दुसरा पक्ष मोठा होत असतो काय, तो तर हा पक्ष कमीच झाला. किती मित्र असतात राजकारणात, काही मित्र नसतात. तो हा पक्ष खाली व्हावा असाच प्रयत्न करतो. पण उफराटी रीट आत्ता झालेली आहे. जागा फडणवीस शिंदे गटाची आणि उमेदवार ठरवतो देवेंद्र फडणवीस. ते सांगतात हा नको हा घ्या, तो ठेवा. अरे, आणि मला असं वाटतं ही फरफट आता तर हे फक्त 10-15 जागेचा मुद्दा आहे त्यांचा. अजून तर विधानसभेला त्यांचं काय होईल तुम्ही बघत राहा. राज ठाकरेंनी अमित शहाची भेट घेतली, मात्र मनसेचं इंजिन अजून काही स्टार्ट झालेलं दिसत नाही. होणार पण नाही. याच्यात भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत गटबाजी आहे. वाटतं ती यथावकाश समोर येईल. आम्ही सुद्धा समोर आणू, मुंबईमध्ये आणू ती. इथं काय बोलण्याची गरज नाही, कारण हे इंजिन सुरू सुद्धा होणार नाही. पुढे जायचा तर प्रश्नच निर्माण होत नाही. अमरावती लोकसभेची जागा आहे, नवनीत राणांना तिकीट दिलेलं आहे, मात्र बच्चू कडू आणि इतर सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात इथं विरोध करायला सुरुवात केलेली आहे. काय एकंदरीत वाटतं त्या जागेबाबत? नाही, नवनीत राणांची जी वागणूक आहे मागच्या 5 वर्ष, ही जर बघितली तर नुसतं शोबाजी आहे, स्टंटबाजी आहे. तुमच्या मीडियाला हाताशी धरून कुठं काहीतरी करणं, मोटरसायकल चालवणं, कुठं डोक्यावर कलश घेणं, ठीक आहे, चांगलं आहे ते घेणं, पण नुसतं शोबाजीसाठी याचा वापर होणे असं माझं म्हणणं आहे. आणि मागच्या काळात एक अशा पद्धतीनं राष्ट्रवादीबरोबर होते, नंतर भाजपाबरोबर कसे वागले, शिवसेनेबरोबर कसे वागले, धर्माचा कसा राजकीय वापर केला गेला, स्टंटबाजी कशी केली गेली, जनतेचे कोणतेही काम झाले नाही. अमरावतीसारख्या जिल्ह्यामध्ये आदिवासी भाग, मेळघाटसारखा भाग आहे मोठ्या प्रमाणावर. या भागात हे पोहोचले का? नाही पोहोचले. आणि भारतीय जनता पार्टीचे नीट वागलेले पण नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं बच्चू कडू ही भारतीय जनता पार्टीची भूमिका व्यक्त करतात का? भारतीय जनता पार्टी भले म्हणत असेल, पण बच्चू कडू ही भारतीय जनता पार्टीची भूमिका व्यक्त करतात का? अशा प्रकारची भूमिका मला तरी वाटते. छगन भुजबळांना पुन्हा उच्च न्यायालयाची नोटीस आली आहे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात. अंजली दमानिया कोर्टात गेले होते. हे सगळं छगन भुजबळांना क्लीन चिटच कशी दिली हा प्रश्न आहे. प्रफुल्ल पटेलांना परवा क्लीन चिट दिली 750 कोटी रुपयाचा. प्रफुल्ल पटेलांना इक्बाल मिर्चीच्या प्रॉपर्टीचा डील केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आता हे सगळं असंच चालणार आहे. ईडी, सीबीआय हे भारतीय जनता पार्टीचे सहकारी पक्ष आहे. उन्मेष पाटील तुमच्याकडे येत आहेत असं मी ऐकलं, पण मला माहिती नाही. दुसरा एक महत्त्वाचा विषयावरती उच्च न्यायालयानं एक नोटीस दिली आहे निवडणूक आयोगाला
EVM आणि व्हीव्हीपॅटच्या मतमोजणी बाबतीत ही आहे. मतदानावेळी वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल अर्थात व्हीव्हीपॅटमधील सर्वच पावत्यांची मोजणी करावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात याचिकाद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. नाही, चांगलं आहे, कारण जनतेच्या मनात या वोटिंग मशीनविषयी शंका आहे. ठीक आहे, काळानुरूप हे सगळं वापरलं जातं आहे, मान्य जरी असलं तरी त्याच्याविषयीची मनात शंका आहे. विशेषतः व्हीपॅटविषयी ही महत्त्वाची आहे. आणि निवडणूक आयोग जर स्वायत्ततेनं काम करत असेल तर जनतेची ही भावना निश्चित निवडणूक आयोगाने जाणून घेतली थोडी काही प्रमाणात. परंतु पुन्हा असं नाही व्हावं की आता ही निवडणूक जवळ आलेली आहे, पुढं करू हे करू असं निवडणूक आयोगाने म्हटलं तर त्याच्यावर कंट्रोल केला पाहिजे. जो निर्णय दिला आहे तो आत्ताच झाला पाहिजे. तर हे होते अंबादास दानवे. कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.